नमस्कार शेतकरी बांधवांनो, राज्यभरातील सर्व शेतकरी बांधवांसाठी, खास करून जे शेतकरी पेरणीच्या कामामध्ये व्यस्त असतील आणि पैशांची नितांत गरज असेल, तर अशा सर्व शेतकरी बांधवांसाठी खूप दिवसांच्या नंतर अतिशय आनंदाची, उत्सवाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली असून आता शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होण्याचा मार्ग हा मोकळा झाला असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। बघा, आपण गेल्या बऱ्याच काही दिवसाभरापासून ज्या बातमीची आतुरतेने चाबकासारखी प्रतीक्षा करत होतो, अखेरकार ती बातमी शेतकरी बांधवांनो आता समोर आली असून आता बँकेच्या खात्यावरती थेट पैसे जमा होणार आहेत। बघा, सध्या जर पाहायला गेलं तर शेतकरी बांधव शेतीच्या मशागतीच्या कामामध्ये व्यस्त आहेत आणि या सर्व कामांसाठी, पेरणीसाठी, शेती मशागतीसाठी शेतकरी बांधवांना पैशांची नितांत गरज असते आणि अशा कामावेळी म्हणजेच की सरकारच्या माध्यमातून माझ्या खात्यावरती काही ना काही रक्कम जमा झाली पाहिजे अशा आशेने प्रत्येक शेतकरी बांधव या हप्त्यांची वाट पाहत आहे। आणि याच पार्श्वभूमीवरती आता राज्य सरकार आणि केंद्र सरकारने महत्त्वाची घोषणा केली असून आता राज्यातील साधारणतः 2 ते 3 योजनांचे पैसे हे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहेत। होय शेतकरी बांधवांनो, तुम्ही अगदी बरोबर ऐकलं आहे। आता तुमच्या देखील खात्यावरती 1 नाही, 2 नाही, तर साधारणतः 3 ते 4 योजनांचे पैसे जमा होणार। आता बऱ्याच साऱ्या शेतकरी बांधवांना असा देखील प्रश्न पडला असेल की नेमकी कोणकोणत्या योजनांचे पैसे आमच्या खात्यावरती जमा होणार। तर पहा, एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये मी तुम्हाला एकदम खरी माहिती सांगणार आहे। तुमच्या खात्यावरती पैसे नेमके कधी जमा होणार हे देखील तुम्हाला समजणार आहे। आता सध्या शेतकरी बांधवांनो, सोशल मीडियाचा जर विचार केला, तुम्ही YouTube वरती बघतच असाल की बऱ्याच साऱ्या खोट्या बातम्या असतात, त्यामुळे शेतकरी बांधवांना खरी माहिती काही केल्या समजतच नाही। परंतु आता काळजी किंवा चिंता करू नका, एकदम खरी माहिती मी तुम्हाला सांगणार आहे। त्याचबरोबर शेतकरी बांधवांसाठी सरकारने अजून एक महत्त्वाची घोषणा केली आहे। कोणची तर कर्जमाफीची घोषणा। लवकरच आता शेतकरी बांधवांची कर्जमाफी देखील होणार आहे। राज्याचे कृषी मंत्री दत्तात्रय मामा भरणे यांनी अतिशय महत्त्वाची माहिती दिली असून साधारणतः येत्या 5 ते 10 दिवसांमध्ये शेतकरी बांधवांची कर्जमाफी होणार असल्यामुळे नक्कीच याचा देखील फायदा राज्यातील शेतकरी बांधवांना पेरणीच्या तोंडावरती होणार आहे। आता सर्वाधिक महत्त्वाचा प्रश्न, पैसे तर जमा होणार हे तर सर्व शेतकरी बांधवांना समजलं, परंतु पैसे नेमके कोणकोणत्या योजनांचे जमा होणार, पैसे कधीपर्यंत जमा होणार, तर याबद्दलची सर्व काय माहिती बघणार आहोत। आता फक्त लक्ष देऊन पाहण्याचा प्रयत्न करा। चॅनलवरती जर का नवीन आलेला असाल तर चॅनलला सबस्क्राईब करून नोटिफिकेशन बेलला ऑल वरती नक्की टाका, जेणेकरून अशीच योजनाविषयी, शेतीविषयी माहिती सर्वात अगोदर तुम्हाला याच चॅनलवरती बघायला मिळेल। तर चला पाहूया सविस्तर अपडेट। बघा शेतकरी बांधवांनो, तुमच्यासाठी अत्यंत आनंदाची आणि दिलासा देणारी बातमी समोर आली आहे। जर तुम्ही महाराष्ट्रातील शेतकरी असाल आणि सध्या पेरणीच्या तयारीमध्ये असाल तर हा व्हिडिओ तुमच्यासाठी आनंदाचा विसावा ठरणार आहे। होय शेतकरी बांधवांनो, कारण एंड पेरणीच्या तोंडावरती जेव्हा शेतकरी बांधवांना अत्यंत पैशांची गरज असते, अशा वेळी केंद्र सरकार आणि राज्य सरकारकडून पेरणीच्या तोंडावरती शेतकरी बांधवांना मदत म्हणून पैशांचा पाऊस पडणार आहे। बघा शेतकरी बांधवांनो, ह्या ठिकाणी खरीप हंगामाच्या तोंडावरतीच आता शेतकऱ्यांना दिलासा मिळणार आहे। शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैशांचा पाऊस हा पडणार आहे असं म्हटलं तरी काहीच हरकत नाही। तुम्ही एकदम शेतकरी बांधवांनो बरोबर ऐकलेलं आहे। देशातील शेतकरी 9 कोटीहून अधिक आणि महाराष्ट्रातील 91 लाखांपेक्षा जास्त शेतकरी बांधवांच्या खात्यावरती आता एकाच वेळी हजारो रुपये जमा होण्यास सुरुवात होणार आहे। आता बघा, आता यामध्ये कोणकोणत्या योजनांचे शेतकरी बांधवांच्या खात्यावरती पैसे जमा होणार, तर बघा लक्षात घ्या, पहिली जी महत्त्वाची योजना आहे ती आहे PM किसान सन्मान निधी योजना। त्यानंतर शेतकरी बांधवांनो दुसरी योजना आहे नमो शेतकरी महासन्मान निधी योजना आणि तिसरी योजना आहे शेतकरी बांधवांनो पीक विमा योजना। अशा पद्धतीने साधारणतः या 2 ते 3 योजनांचे पैसे हे तुमच्या देखील खात्यावरती थेट शेतकरी बांधवांनो जमा होतील। आणि या व्यतिरिक्त शेतकरी बांधवांनो, तुमच्या खात्यावरती कर्जमाफीचे देखील पैसे जमा होण्यास सुरुवात होत आहे। नक्कीच आता राज्यातील शेतकरी बांधवांना मोठा यामुळे दिलासा मिळेल। आता बऱ्याच शेतकरी बांधवांचा असा देखील प्रश्न असेल, PM किसान योजनेचे पैसे जमा होणार, नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार, पीक विम्याचे पैसे जमा होणार, लवकरच कर्जमाफीचे देखील पैसे जमा होणार। आता पैसे जमा होणार
होणार हे तर समजलं, परंतु नेमकी पैसे कधी किती वाजेपर्यंत जमा होणार हे देखील समजून घेणं आपल्यासाठी शेतकरी बांधवांनो अत्यंत आवश्यक आहे। तर काळजी किंवा चिंता करण्याची काहीच गरज नाही। पैसे नेमके कधी जमा होणार हे तर तुम्हाला मी सांगणारच आहे। त्याचबरोबर विना अडथळा या सर्व योजनांचे पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे याकरिता तुम्हाला नेमकी शेतकरी बांधवांनो कोणतं काम करावे लागणार हे देखील मी तुम्हाला आता एकदम सरळ आणि सोप्या भाषेमध्ये सांगणार आहे। त्याचबरोबर हे पैसे नेमकी कोणते 10 जिल्ह्यांमध्ये जमा होणार त्या जिल्ह्यांची यादी सुद्धा मी तुम्हाला पुढे दाखवणार आहे। त्याकरिता शेतकरी बांधवांनो आता फक्त 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा, जेणेकरून तुम्हाला देखील समजेल की या 3 ते 4 योजनांचे पैसे नेमकी तुमच्या खात्यावरती कधीपर्यंत जमा होणार, कोणत्या जिल्ह्यातील शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार हे सर्व काय माहिती आता मी तुम्हाला पुढे 2 ते 3 मिनिटांमध्ये सांगणार आहे। हप्त्याच्या लाभासाठी, पीक विम्याच्या लाभासाठी, कर्जमाफीच्या लाभासाठी बिना अडथळा तुमच्या खात्यावरती पैसे जमा झाले पाहिजे याकरिता नेमकी तुम्हाला शेतकरी बांधवांनो कोणती कामे करावी लागतील जेणेकरून तुमच्या खात्यावरती सर्वात अगोदर हे पैसे जमा होतील हे देखील मी तुम्हाला आता पुढे शेतकरी बांधवांनो सांगणारच आहे। फक्त आता 2 ते 3 मिनिटे वेळ काढून व्हिडिओला नक्की शेवटपर्यंत पाहण्याचा प्रयत्न करा। आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला पैसे जमा होणार हे तर समजलं, नेमकी कोणत्या योजनांचे पैसे जमा होणार तर पीएम किसान योजनेचे पैसे जमा होणार, त्याचबरोबर नमो शेतकरी महासन्मान निधी योजनेचे पैसे जमा होणार, त्याचबरोबर तिसरी योजना म्हणजे पीक विम्याचे देखील पैसे जमा होणार आणि पुढील 5 ते 10 दिवसांमध्ये तुम्हाला कर्जमाफीचे देखील लाभ मिळणार आहे हे देखील शेतकरी बांधवांनो लक्षात घ्या। आता सर्वात महत्त्वाचं म्हणजे बिना अडथळा पैसे तुमच्या खात्यावरती जमा झाले पाहिजे त्याकरिता तुम्हाला कोणती कामे करावी लागणार ते थोडक्यात जाणून घेऊया। त्यानंतर कोणती 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्व काही रक्कम जमा होईल त्या 10 जिल्ह्यांची यादी मी तुम्हाला दाखवणार आहे। त्याकरिता आता 2 ते 3 मिनिटे वेळ नक्की काढा शेतकरी बांधवांनो आणि शेवटपर्यंत व्हिडिओ पाहत चला, जेणेकरून तुम्हाला सर्व काही खरी माहिती समजणार आहे। तर पहा आता नंबर 1 वरती तुम्हाला काम करायचं सांगण्यामध्ये आलेलं आहे ते म्हणजेच की ई-केवायसी। बरेच सारे शेतकरी बांधव असे आहेत, अनेक शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे, त्यामुळे शेतकरी बांधवांनो ज्या शेतकरी बांधवांची ई-केवायसी अपूर्ण आहे अशा शेतकरी बांधवांनी ई-केवायसी लवकरात लवकर पूर्ण करा। त्यानंतर दुसरं काम म्हणजे आधार बँक खात्याशी लिंक नसणे। असे बरेच शेतकरी बांधव आहेत ज्यांचं बँक खात्याशी आधार कार्ड हे लिंक नाही। शेतकरी बांधवांनो हे काम लक्षात घ्या आणि ज्या शेतकरी बांधवांचं बँक खात्याशी आधार लिंक नाही त्या शेतकरी बांधवांनी आधार बँक खात्याशी लवकरात लवकर लिंक करा, जेणेकरून हप्त्याच्या लाभासाठी तुम्हाला काही अडथळा निर्माण होणार नाही। तर आता शेतकरी बांधवांनो तुम्हाला कामे तर समजलीच असतील। आता आपण पाहणार आहोत की कोणते ते 10 जिल्हे आहेत त्या 10 जिल्ह्यांमध्ये सर्व काही कर्जमाफी रक्कम देखील जमा होईल, पीक विमा रक्कम जमा होईल, नमोचे 2000 रुपये जमा होतील आणि पीएमचे देखील 2000 रुपये जमा होतील। त्या 10 जिल्ह्यांची यादी दाखवतो। तुमचा जर का जिल्हा त्यामध्ये आलेला असेल आणि तुमची ई-केवायसी आणि आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला पूर्णपणे लाभ मिळणार आहे हे देखील लक्षात घ्या। तर पहा आता नंबर 1 वरती जिल्हा आहे वाशिम। वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। वाशिम मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, वाशिम मधील शेतकरी असाल, तुम्ही पण हप्त्यांची वाट पाहत असाल, कर्जमाफीची वाट पाहत असाल, पीक विम्याची वाट पाहत असाल, रखडलेल्या पीक विमा 2022 ते 2025 पर्यंतची वाट पाहत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून वाशिम मधील सर्व शेतकरी बांधवांसाठी आनंदाची बातमी समोर आलेली आहे। त्यानंतर सोलापूर जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांना काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। सोलापूर मधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, सोलापूर मधील शेतकरी असाल, तुम्ही पण नमो पीएमच्या हप्त्याची आतुरतेने प्रतीक्षा करत असाल, पीक विम्याची कर्जमाफीची प्रतीक्षा करत असाल तर आता ही तुमची प्रतीक्षा पूर्णपणे संपली असून तुमच्या देखील खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर रायगड सातारा जिल्ह्यामधील कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, तुमची पण ई-केवायसी आधार बँक खात्याशी लिंक असेल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाही। तुम्ही देखील या योजनेसाठी पात्र असणार आहेत आणि तुमच्या देखील खात्यावरती पूर्णपणे 3 ते 4 योजनांची रक्कम लवकरच जमा होणार आहे। त्यानंतर जळगाव उस्मानाबाद या जिल्ह्यात सुद्धा पूर्णपणे रक्कम शेतकरी बांधवांच्या खात्यावरती जमा होणार आहे। त्यानंतर जालना लातूर कोल्हापूर या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर ठाणेमधील जर कोणत्या पण एका तालुक्यामध्ये राहून शेती करत असाल, ठाणे जिल्ह्यामधील शेतकरी असाल तर तुम्हाला सुद्धा काळजी किंवा चिंता करण्याची गरज नाहीये। गोंदिया हिंगोली गडचिरोली या जिल्ह्यामधील सुद्धा सर्व शेतकरी बांधवांच्या खात्यावरती रक्कम जमा होणार आहे। त्यानंतर छत्रपती संभाजीनगर बीड या जिल्ह्यात सुद्धा रक्कम जमा होणार आहे। त्यामुळे शेतकरी बांधव अशी व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा। भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये।